नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीनं आज आपण आपलं जीवन व्यापन करतोय आणि या संदर्भातून जीवन व्यापन करत असताना अनेक अडचणींना सामना करायची वेळ आपल्यावर येते। यामध्ये कळत नकळत अनेक गोष्टी आपल्या जीवनाशी स्पर्श करून जातात आणि या स्पर्शामुळे अनेक घटना आपल्याला अस्मरणीय जीवनभर लक्षात राहतात। त्याच्यातला एक भाग म्हणजे आता सध्या चालू असणाऱ्या आमच्या बीडकरांच्या संदर्भात किंवा मराठवाड्यांच्या संदर्भात विशेष करून ज्ञानराजासारखा प्रकरण असेल किंवा ज्या पद्धतीनं सध्या परिस्थित्या या घडामोड्या चालू आहेत आणि या घडामोड्यांमुळं मानवी जीवनावर आणि सामाजिक पटलावर ज्या पद्धतीचे परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत ना, ते खूप गंभीर आहेत। मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विवेचन करत असताना, या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने बघत असताना मला ती अचानक गोष्ट आठवली। ते लांडगा आणि त्या शतुर्मुर्ग या दोघांच्या त्या अवतानाची आपल्याला बहुधा खूप जणाला ही लहानपणी ही गोष्ट आपल्याला कानावर पडलेली असेल, बहुधा आपल्याला ऐकवली असेल। ज्या पद्धतीनं त्या दोघांना एकमेकाच्या संदर्भातून दिलेल्या अवतानाला दोघं कशा पद्धतीनं एकमेकाची हेटाळणी करतात किंवा एकमेकाला कसं वाकडं दाखवतात। जेव्हा कोला या शतुर्मुर्गला जेवायला बोलवतो तेव्हा त्याने केलेली खीर ती ताटामध्ये वाढतो आणि शतुर्मुर्गला ती ताटातली खीर पेताना खूप अडचण येते, कारण की त्याची चोच लांब असते आणि ती चोच लांब असल्यामुळे ती चोचेमधून ती खीर पिणं शक्य होत नाही आणि आलेल्या अवतानावर त्या अवतानाला जेवल्याशिवाय त्याला तसंच उपाशी जावं लागतं। परंतु ह्याचा बदला म्हणून पुन्हा ते शतुर्मुर्ग ह्याला कोल्याला जेवायला बोलवतं आणि त्या कोल्याला त्या जेवायला बोलवत असताना त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचे जे पात्र असतात त्यामध्ये त्याला खीर वाढतो आणि ती खीर त्या कोल्याला तोंडत्याच जात नाही आणि शतुर्मुर्ग मस्त आपल्या चोचीने ती खीर पितो। अशी लहानपणी आपल्याला एक बोधकथा सांगितली जाते। बोधकथेच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात, पण बालमनात किंवा बालवयात तेवढं आपल्याकडं प्रगल्भता नसते की ते सामाजिक पटलावरती त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे। परंतु ते महत्त्व जेव्हा आज आम्ही जे जीवन व्यापन करतोय, संघर्ष करतोय, रोज आपल्या पद्धतीनं आपल्या जीवनाची खळगी भरण्यासाठी जी अमाप मेहनत करतोय आणि त्याच्यात अशा पद्धतीनं जो चुना लागला जातो ना, त्या चुन्याच्या माध्यमातून आज प्रशासनाने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, प्रशासनाने जी अवस्था निर्माण केलेली आहे, ते कोल्याची आणि त्या शतुर्मुर्गची, तीच अवस्थेत आम्ही आज निघत आहोत। ज्ञानराजाच्या संदर्भात बोलायचं झालं किंवा या मल्टीस्टेटच्या संदर्भात बोलायचं झालं किंवा बँकर्सच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रत्येकाने आपल्या पद्धतीचा पराती या जेवायला वाढलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये त्या पद्धतीचे त्या पठडीतले लोक जर ते येऊन खाऊन जात असतील आणि आपल्यासारख्या लोकांना उपाशी मारायची वेळ येत असेल तर ही खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेवर केलेलं खूप मोठं विडंबन आहे। कारण जीवन हे जगण्यासाठी जेव्हा मानवाने ही गोष्ट उदात्तपणे स्वीकारली आणि समाजाची व्यवस्था केली, समाज म्हणजे केवळ आमचा समूह नसून यामध्ये सगळ्याच गोष्टींचं आमचं समर्पण आहे, आमच्या जीवनाशी आवश्यक असणारा, कारण की या जगामध्ये सगळ्यात समाजप्रिय प्राणी म्हणून मनुष्याला पाहिलं जातं। त्या पद्धतीनं या समाजाला धरून त्यांनी संस्कृत्या वाढवल्या, आपली संस्कृतीचा विकास केला, आपल्या त्यातून राष्ट्र ही संकल्पना आली आणि राष्ट्र ही संकल्पना आल्यानंतर ज्या पद्धतीनं एकमेकाच्या हितांच्या संदर्भातून, हितसंवर्धनातून या सगळ्या गोष्टी आखण्यात आल्यात आणि आज हे हितसंबंधाच्या गोष्टी आज आपल्यावर कशा पद्धतीनं घालतायत ना, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सध्या चालू असलेली प्रशासन व्यवस्था। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आज आम्ही काबाड कष्ट करतोय, मध्यमवर्गीय राबतोय, पण हाताला शेवटी काय येतं ते असे दुःख आणि त्याच्यात पुन्हा परिस्थिती अशी
की आपुल्याच ते म्हणतात ना, कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ. कारण की त्या कुऱ्हाडीचा दांडा ज्या पद्धतीनं त्या झाडावर घाव करत असतो, त्या पद्धतीनं त्या झाडाच्या झाड म्हणजे आमची अवस्था झालेली आणि कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे आमच्यातला एकेकाळी तुटून चांगल्या पद्धतीनं गुळगुळीत केलेले ते दांडे आमच्यावरच घाव घालण्याच्या नादात आहेत. कुठंही जा आणि कसंही जा, तुम्हाला नीट या प्रशासनाकडून उत्तर मिळणार नाही. यांची जी फिरून बोलण्याची पद्धत आहे किंवा येडा बनून पेड्या खाण्याची जी पद्धत आहे ना, ती आज समाजाला खऱ्या अर्थानं अभिशाप ठरू लागलेली आहे. कारण की ह्या सगळ्या व्यवस्था, या सगळ्या यंत्रणा आपल्या विकासासाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या भल्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आज ज्या पद्धतीनं आपल्याकडून प्रत्येक गोष्टीमध्ये कर वसूल केला जातो आणि या कराच्या माध्यमातून ही सगळी व्यवस्था तयार केली जाते, त्या व्यवस्थेतला एक भाग म्हणून ही प्रशासन व्यवस्था आहे. तरीही त्या कोल्यासारखी परिस्थिती आमची करून ठेवतात. आणि ही कोल्यासारखी परिस्थिती आपली झाली की आपल्याला आपोआप या गोष्टीतून उपाशी मारण्याची वेळ येते किंवा आपल्या हितसंबंधातून आपल्याला त्या गोष्टीतून हात धुण्याची वेळ येते. किमान आता तरी या गोष्टीवर उघड डोळ्यांनी आणि व्यापक दृष्टीनं पाहून समाजामध्ये ज्या शत्रुमुर्खची आणि कोल्याची जी लढाई आहे ती कुठंतरी थांबावी आणि खऱ्या अर्थानं सामाजिक एकोपा, सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी कमीत कमी आता आपलं दालनं, आपले दरवाजे हे प्रशस्त करून या गोष्टीला लवकरात लवकर कशा पद्धतीने मार्गस्थ करता येईल याच्याकडेच लक्ष द्यावं. नमस्कार.